नमस्कार. येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असं ट्विस्ट येणार आहे. तर इथे सिंधू आता घर बेकायदेशीर असल्याचं महानगरपालिकेमधील लोकांना कुणी सांगितलं, ते नोटीस कुणी बरं पाठवलं असेल याचा विचार करत असते. आणि त्या लोकांनी एक नोटीस पाठवलेलं असतं आणि त्याच्यावरती सिग्नेचरसुद्धा झालेली असते, हे सुद्धा म्हणत असतात. तर सिंधू आता विचारत असते की ती सिग्नेचर कुणी बरं केली होती. तेव्हा त्या लोकांना त्या व्यक्तीचं नाव माहिती नसल्यामुळे आता ते त्या व्यक्तीचं नाव सांगत नाही. पण हे सगळं कारस्थान शकुंतला आणि मधूचं असतं हे सत्य आता लवकरच सिंधूला कळणार आहे. सिंधू आता लवकरच सर्व लोकांसमोर हे सिद्ध करणार असते की हे सगळं कारस्थान मधुताईने केलेलं आहे. आणि त्याचबरोबर 1 तासाच्या आतमध्ये हे सुद्धा सिद्ध करणार असते की हे घर बेकायदेशीर नाही आहे, ते घर बेकायदेशीररित्या बांधले गेलेलं नाही आहे. आणि त्याचे पुरावेसुद्धा ती महानगरपालिका या लोकांसमोर सादर करते आणि हे सिद्ध करते की हे घर बेकायदेशीर नसल्यामुळे आता लवकरात लवकर त्याच्यावरती जी कारवाई होणार असते ती रद्द करून टाकावी. तेव्हा इथे आता सगळेजण सिंधूला घालून पाडून बोलत असतात. रुक्मिणी सिंधूचा राग करत असते, पण आता सिंधूच या सगळ्या लोकांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी जबरदस्त असे प्रयत्न करत असते. तर आता सिंधू सगळ्यांना या संकटातून कसं काय बाहेर काढणार आणि मधूचा पर्दाफाश कसा करणार हे आपण सविस्तरपणे बघणारच आहोत. तर इथे महानगरपालिकेमधील लोक आता डोजर घेऊन आलेले असतात रत्न पारखींचं घर पाडण्यासाठी. आणि हे कारस्थान असतं मधूचं आणि शकुंतलाचं. कारण रुक्मिणीच्या कपाटामधून फाईल ही मधूने चोरलेली असते आणि ती शकुंतलाला नेऊन दिलेली असते. त्यामुळे इथे आता सगळेजण खूप जास्त टेन्शनमध्ये असतात. तेव्हा रुक्मिणी म्हणत असते की हे सगळं शकुंतलाने केले मला माहिती आहे. तेव्हा शकुंतला म्हणत असते, माझ्या मुलाला, माझ्या आयुष्यरावांना या रत्न पारखींनी माझ्यापासून दूर केलं आहे ना. आता मी यांना कसं उद्ध्वस्त करते ते बघच तू. यांना नाही मी रस्त्यावरती आणलं ना तर नाव नाही सांगणार शकुंतला म्हणून, असं शकुंतला आता मधूला फोनवरती सांगत असते. ही तर फक्त सुरुवात आहे, पुढे बघा काय होतंय ते. तर इथे सिंधू आता विचार करत असते की शकुंतलाने जर हे सगळं केलं असेल तर ते का बरं केलं असेल आणि त्यांची कोण मदत करतंय. जेव्हा रुक्मिणी म्हणते की सिंधू जा माझ्या कपाटामधून घराच्या पेपरची फाईल घेऊन ये, प्रॉपर्टीच्या पेपरची फाईल घेऊन ये, तेव्हा आता सिंधू जाते कपाटामध्ये सगळीकडे ती फाईल शोधण्याचा प्रयत्न करते. पण लाल रंगाची फाईल तिला कुठेही सापडत नाही. सिंधू सगळीकडे शोधते. त्यानंतर सिंधू आता बाहेर येते आणि म्हणत असते की काकू, तुमच्या कपाटामध्ये लाल रंगाची फाईल नाही आहे, प्रॉपर्टीच्या पेपरची फाईल नाही आहे. तेव्हा रुक्मिणीला खूप मोठा धक्का बसतो. त्यानंतर राघवसुद्धा टेन्शनमध्ये येतो. घरातले सगळे लोक म्हणत असतात कपाटामधून फाईल जाईलच कशी. तेव्हा रुक्मिणी म्हणत असते ती फाईल नेहमी माझ्या कपाटामध्येच असते, मग ती कपाटामधून नाहीशी कशी होईल. जर ती शकुंतलाने नेली असेल तर शकुंतला घरी आली तरी कधी होती. तेव्हा इथे सिंधू आता विचारात पडलेली असते. ते राघवला म्हणते की राघव, तुम्हाला काय वाटतं, शकुंतलाला कुणीतरी मदत करते का? आपल्या घरामधीलच कुणीतरी अशी व्यक्ती आहे जी शकुंतलाला मदत करते. तेव्हा इथे राघव म्हणत असतो की सिंधू, तू काळजी करू नको. तू जर माझ्याबरोबर असशील ना तर मी या प्रत्येक संकटाला सामोरं जाण्याचं माझ्यामध्ये 10 हत्तीचं बळ आहे. फक्त तू माझ्याबरोबर राहा, आपण या सगळ्यांना या संकटातून बाहेर काढू. तेव्हा सिंधू म्हणते, आपल्याला आता काही करून 1 तासाच्या आत पुरावे गोळा करायचे आहेत, आपण काय करूया. तेव्हा इथे सिंधू म्हणत असते की राघव, मला असं वाटतंय की शकुंतलाची कुणीतरी मदत करते आणि ती व्यक्ती आपल्या घरातलीच आहे, पण ती कोण बरं असेल. तेव्हा इथे सिंधूला आता रेश्मावरती संशय आलेला असतो. पण इथे रेश्मा असं काही करणार नाही, ती एवढा विचारच करत नाही, असं सुद्धा सिंधू आणि राघव एकमेकांना सांगत असतात. तेव्हा सिंधू म्हणते की राघव, आपण एक काम करूया का, तुमच्या रूमच्या बाहेर एक CCTV कॅमेरा आहे, आपण त्याचं फुटेज चेक करूया का. तेव्हा राघव म्हणतो की ठीक आहे. तेव्हा राघव आता त्या कॅमेऱ्याचं CCTV फुटेज चेक करत असतो. तेव्हा त्या दोघांच्या लक्षात येतं की मागच्या बाजूच्या खिडकीतून मधू आता बाहेर जात असते आणि येत असते. जेव्हा ती शकुंतलाला भेटायला जेव्हा जेव्हा गेलेली असते तेव्हा तेव्हा त्या फुटेजमध्ये ती आलेली असते. आणि आता शेवटचं फुटेज त्यांनी जे बघितलेलं असतं त्याच्यामध्ये तिच्याच हातामध्ये लाल रंगाची फाईल असते. आणि मधू आता घाईघाईने सिंधूला घरातून कसं काय बाहेर काढायचं याचं प्लॅटिंग करण्यासाठी शकुंतलाकडे जात असते आणि त्यासाठी ती वाटेल ती मदत शकुंतलाला करत असते. त्यामुळे आता प्रॉपर्टीचे पेपरसुद्धा घेऊन ती शकुंतलाला भेटायला जाते, कारण तिला काही करून सिंधूला या घरातून बाहेर काढायचंच असतं. पण इथे त्या गोष्टीचा त्रास आता सर्व लोकांना होत असतो, या गोष्टीचा ती अजिबातच विचार करत नाही.
त्यामुळे आता राजश्री काकू म्हणत असतात 1 तासाचा अवधी आता संपत चाललेला आहे, ही मुलं काय करणार आहेत 1 तासामध्ये. तेव्हा इथे सिंधू आता म्हणत असते की राघव, बघितलं तुम्ही, आपण मधुताईंवरती एवढा विश्वास ठेवला, पण त्यांनी मधुताईंनी आपल्या विश्वासाचा घात केलेला आहे. त्यांना चालता बोलता सगळं काही येतं आहे, पण त्यांनी काय केलं, त्यांनी व्हीलचेअरवरती बसण्याचं नाटक केलं. हे कारस्थान आता मला अख्ख्या घरासमोर आणलं पाहिजे. तेव्हा आता CCTV कॅमेऱ्यामधील जे फुटेज असतं ते आता पेनड्राईव्हमध्ये घेते आणि अख्ख्या घरातल्या लोकांना आता हॉलमध्ये जमा करते आणि ते पेनड्राईव्ह आता ती TV ला अटॅच करते आणि TV वरती आता मधूचं कारस्थान सगळ्यांना दाखवते. तेव्हा इथे सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो, कारण इथे मधू आता व्हीलचेअरवरती बसण्याचं फक्त नाटक करते. ती खिडकीतून सतत जात असते बाहेर आणि येत असते आणि हे कारस्थान तिने मुद्दामून केलेलं असतं. जेव्हा ती लाल रंगाची फाईल घेऊन आता रुक्मिणीकडे जाते, ते फुटेजसुद्धा त्याच्यामध्ये आता सेव्ह झालेलं असतं. तेव्हा रुक्मिणी म्हणत असते की मधू, हे सगळं काय आहे, हे कारस्थान तू कशासाठी केलं होतंस आणि माझ्या घराची प्रॉपर्टीची फाईल घेऊन तू कुठे गेली होतीस ते आत्ताच्या आत्ता मला सांग. तेव्हा इथे मधूची आता सिंधूने चारी बाजूने कोंडी केलेली असते. तेव्हा राघव म्हणत असतो, मधू आता खरं खरं सांगतेस मला की टाकू तुला जेलमध्ये. तेव्हा इथे मधू म्हणत असते, ती फाईल मी शकुंतलाजींना दिलेली आहे. तेव्हा इथे तिच्याजवळ आता कोणी काहीही बोलत नाही. सिंधू आता राघवला घेऊन डिरेक्टली आता शकुंतलाच्या इथे जाते आणि म्हणत असते की आमच्या घराची प्रॉपर्टीची फाईल लवकरात लवकर द्या, आमच्याकडे पुरावे आहेत. जर तुम्ही असं नाही केलं ना तर मी तुमच्या विरोधामध्ये कंप्लेंटसुद्धा करू शकते आणि साक्षीदार म्हणून आमच्याकडे एक माणूससुद्धा आहे. आमच्याच घरातल्या माणसाला हाताशी धरून तुम्ही हे सगळं कारस्थान करत होता ना. आता मधुताईंचं कारस्थान आमच्यासमोर उघडं पडलं आहे, त्याच्यामुळे त्यासुद्धा तुमच्या विरोधामध्ये साक्ष द्यायला मागेपुढे करणार नाही. तेव्हा आताच्या आता प्रॉपर्टीची फाईल आमच्याकडे देऊन टाका. तेव्हा इथे शकुंतलाच्या हातामध्ये आता दुसरा कुठलाही पर्याय उरत नाही. ती प्रॉपर्टीची फाईल आता सिंधूला देऊन टाकते. तेव्हा सिंधू म्हणत असते की तुम्ही किती त्रास देणार आहात आम्हाला, तुमच्या मुलाचं सुख कशात आहे हे तुम्हाला कळत नाही का. तुमच्या मुलाने आणि अन्वीने लग्न केलं आहे. अन्वी ही एका बाळाची आई होणार आहे आणि ते बाळ तुमच्या मुलाचं असणार आहे, तर तुम्ही त्याचा विचार काही करत नाही. तुम्हाला फक्त पर्सनल दुश्मनीमध्ये आणायचे आहे आणि त्यासाठी हे सगळं कटकारस्थान करताय तुम्ही. याआधी मी तुम्हाला काही बोलले नव्हते, पण आता तुम्हाला एक गोष्ट सांगते, जर तुम्ही माझ्या कुटुंबाच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न केलात किंवा त्याला त्रास देण्याचा प्रयत्न केलात तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल, असं सिंधू म्हणत असते. त्यानंतर सिंधू आता प्रॉपर्टीची फाईल घेऊन आता घरी येते आणि रुक्मिणीच्या हातामध्ये देते आणि म्हणत असते की हे सगळं कारस्थान शकुंतलाजीनेच केलं होतं आणि त्यांना मदत केली होती मधुताईंनी. तेव्हा इथे राघवला आता खूपच जास्त राग येतो. तेव्हा इथे आता महानगरपालिकेतील जी लोक तिथे आलेले असतात, 1 तासानंतर ते घर पाडणारच असतात, त्यांना आता ती प्रॉपर्टीची फाईल दाखवली जाते आणि त्यामुळे सिंधूने आता 1 तासाच्या आतमध्ये हे सिद्ध केलेलं असतं की त्यांचं राहतं घर हे बेकायदेशीर नाही आहे, ते कायदेशीर आहे. खूप मोठ्या कष्टाने बांधलेलं ते घर आहे हे आता सिद्ध केलेलं असतं. त्यामुळे आता सगळे जमिनीचे प्रॉपर्टीचे पेपर बघितल्यानंतर, त्याची खरेदी बघितल्यानंतर आता महानगरपालिकेचा विश्वास बसतो आणि ते जे घर इथे डिस्ट्रॉय करायला आलेले असतात, तोडायला आलेले असतात, ते डोजेर घेऊन आता माघारी जात असतात आणि जाता जाता रुक्मिणीला सॉरीसुद्धा म्हणतात. तेव्हा इथे सिंधू म्हणत असते, मी तुम्हाला एक विनंती करते, जेव्हा तुम्ही कुणाचं घर तोडायला जाल ना तेव्हा पूर्ण चौकशी करून जात जा. त्या लोकांच्या समोर असा डोजेर घेऊन जात जाऊ नका. बिचारे जर हलक्या हृदयाचे असतील तर त्यांना एवढा मोठा धक्का सहन होणार नाही. त्यामुळे तुम्ही प्रत्येक गोष्टीचा व्यवस्थित विचार करा, प्रत्येक गोष्टीचा व्यवस्थित अभ्यास करा आणि मगच तिथे तुम्ही पोहोचा. तेव्हा इथे सिंधूने आता 1 तासाच्या आत आपलं घरसुद्धा वाचवलेलं असतं आणि शकुंतलाचं आणि मधूचं कारस्थान हे संपूर्ण घरासमोर रत्न पार्किंगसमोर आणलेलं असतं. तर आता येणारे भाग हे खूपच जास्त रंजकदार असणार आहेत. सिरियलच्या डेली अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.